नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, अजून एक नवीन सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती मित्रांनो विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अधिष्ठाता कार्यालय येथून ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। संस्थेचे नाव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर। यामध्ये एकूण 13 पदांचा समावेश आहे। यामध्ये पहिले जे पद आहे ते कक्ष सेवक आहे। पदाची वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता। S1 15,000 ते 47,600 रिक्त पदांची संख्या आहे 36। त्याचबरोबर दुसरे जे पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक S1 रुपये 15,000 ते 47,600 एकूण रिक्त पदांची संख्या आहे 5। तिसरे पद आहे शिपाई S1 रुपये 15,000 ते 47,600 रिक्त पदांची संख्या आहे 10। आणि चौथे पद आहे माळी S1 लेवलचं वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 रिक्त पदांची संख्या आहे 1। स्वयंपाकी S3 रुपये 16,600 ते 52,400 रिक्त पदांची संख्या आहे 4। सहावे पद आहे किरण सेवक S1 रुपये 15,000 ते 47,600 एक रिक्त पदाची संख्या आहे। प्रयोगशाळा परिचर एक रिक्त पदाची संख्या आहे। S1 लेवलचं वेतन श्रेणी आहे। रक्तपेढी परिचर S1 लेवलचं वेतन श्रेणी आहे। रिक्त पदांची संख्या आहे 1। अपघात विभाग सेवक S1 रुपये 15,000 ते 47,600 एकूण रिक्त पदांची संख्या आहे 4। सहाय्यक स्वयंपाकी एकूण रिक्त पदांची संख्या आहे 4। S1 लेवलचं पेमेंट आहे। आणि पहारेकरी यासाठी S1 लेवलचं वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 रिक्त पदांची संख्या आहे 5। आणि न्हावी याची S3 16,600 ते 52,400 एकूण रिक्त पदांची संख्या आहे 4। धोबी S1 रुपये 15,000 ते 47,600 रिक्त पदांची संख्या आहे 3। तसेच मित्रांनो, या जाहिरात जी आहे याची सविस्तर PDF जी आहे ती मित्रांनो www.vdgmclatur.org या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे। आणि भराव्याच्या पदांच्या संवर्गनिहाय तपशील, वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता आणि सामाजिक समांतर आरक्षण बाबतचा तपशील अभ्यासक्रम जो आहे तो देखील या वेबसाईटवरती प्रसिद्ध केला आहे। तत्पूर्वी आपण आता अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे वेळापत्रक पाहूयात। जाहिरात प्रसिद्ध होण्याची दिनांक जी आहे ती 20/8/2026 आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचे दिनांक जो आहे तो 20/8/2026 आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 10/9/2026 ते रात्री 23:59 वाजेपर्यंत। आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत पण 10 सप्टेंबर 2026 आहे। आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो आहे तो या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल www.vdgmclatur.org। आणि परीक्षेचा दिनांक पण आहे तो या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याबाबतीत परीक्षा शुल्काबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। अराखीव खुला प्रवर्ग रुपये 1,000 शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आहे। तसेच माजी सैनिकासाठी निःशुल्क राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती गट ड सरळ सेवा भरती जाहिरात आहे। आणि या संस्थेचे जे नाव आहे ते विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या संस्थेचे नाव आहे। येथे गट ड पदांची सरळ सेवा भरती राबविली जात आहे तशी ही जाहिरात आहे। अधिक जाहिरात 20 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। त्यावेळेस मी जी डिटेल जाहिरात आहे त्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहे, तो देखील व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।